नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. मित्रांनो, गूळ हा आपल्याला सर्वांचा परिचयाचा आहे, पण हाच गूळ जर शेतीत वापरला तर त्याचा काय फायदा होतो? शेतीमध्ये गूळ कशा प्रकारे कार्य करतो? गुळामुळे मातीला काय फायदे मिळतात? जमिनीत गुळामुळे कोणती क्रिया घडते ज्यामुळे पिकास याचा फायदा होतो? आपण जर मागील म्हणजे रासायनिक खते येण्याच्या पूर्वीचा काळ जर पाहिला तर त्या काळामध्ये युरिया नव्हता, फॉस्फेट नव्हते, तरीही पिके चांगली येत होती, जमीन भुसभुशीत होती. तर आता असे काय झाले की पिकांचे उत्पादन कमी होत आहे, जमीन कडक होत आहे, तर जमिनीतील जीवाणू कमी होत आहेत. तसेच शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे गांडूळ मारले गेले, ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. याच सर्व विषयांवर सविस्तर चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तरी व्हिडिओस लाईक व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करू. तर मित्रांनो, रासायनिक खताचा अतिवापर तसेच तणनाशक व कीटकनाशक यांचा अतिवापरामुळे जमिनीची नैसर्गिक मशागत करणारे जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया, जे की शेतकऱ्यांचे मित्र होते, गांडूळ, मित्रबुरशी यांचा सर्वांचा नाश झाला. परिणामी उत्पादन घटले, तसेच रोगराई वाढल्या. याचा सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. आता कितीही महागातले खते शेतात टाकली तरी त्यांचा पूर्ण फायदा आपल्याला कधीच मिळणार नाही. तर मग या कठीण कडक होणाऱ्या जमिनीला परत कसे सुपीक करावे, गांडुळांना परत कसे शेतात आणावे, जे की जमिनीच्या खाली सुप्तावस्थेत आहेत, तर यासाठीच गुळाचा वापर शेतात करणे आता गरजेचे झाले आहे. गुळामुळे शेतीला काय फायदे होणार? गूळ मातीत कोणती रासायनिक प्रक्रिया घडवून आणतो? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गूळ कोणकोणत्या जैविक खतांसोबत वापरला तर शेतीत चमत्कार होतो? यामुळे आपल्याला शेतीमधील खर्च हा निम्म्यावर येणार आहे. तर सर्वात पहिले, गुळामध्ये असे कोणते तत्व आहेत की जे शेतीला फायदे देतात? गूळ हा शुद्ध कार्बन आणि ऊर्जेचा मोठा खजिना आहे. जुन्या काळ्या गुळामध्ये जर आपण पाहिले तर यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, पोटॅश, मॅग्नेशियम आणि झिंक हे पोषक तत्व असतात. यासाठी आपण कितीतरी खर्च करत असतो. गुळामुळे हे पोषक तत्व सरळ पिकाला मिळतात असे नाही, तर गुळाचे काम आहे की आपल्या जमिनीत असणारे जीवाणू, जे की सुप्तावस्थेत जमिनीत खोलवर आहेत, त्यांना जागे करणे. कारण या जीवाणूंना, बॅक्टेरियांना मातीत काम करण्यासाठी कार्बन आणि ऊर्जेची खूप गरज असते. जेव्हा आपण शेतात DAPचा वापर करतो तेव्हा फक्त 30 ते 40% फॉस्फरस पिकाला मिळतो व उर्वरित 60% जमिनीत तसाच पडून राहतो, तो जमिनीत फिक्स होतो. तर याला पुन्हा विरघळण्याचे कार्य हे सूक्ष्मजीव करत असतात. जेव्हा आपण शेतात पाण्यासोबत गूळ सोडतो तेव्हा या जीवाणूंना गुळाचा वास तसेच यात असणारा कार्बन व ऊर्जा मिळते. यामुळे या जीवाणूंची संख्या जलद गतीने वाढते. या जीवाणूंमुळे जमिनीतील फिक्स पोषक तत्व विरघळण्यास सुरुवात होते व जमीन भुसभुशीत व सुपीक होण्यास सुरुवात होते. आणि गुळाच्या वासामुळे जलद गतीने गांडूळ, जे की जमिनीत खूप खोलवर सुप्तावस्थेत होते, ते जमिनीच्या वरच्या थरात येण्यास सुरुवात होते. आणि त्या ठिकाणी गांडूळ आले म्हणजे आपली माती जिवंत झाली असे समजा. मग आता या गुळाचा वापर शेतीत करायचा तरी कसा?
तर शेतीसाठी नेहमी जुना काळा झालेला खराब गूळ वापरावा. हाच गूळ शेतीसाठी अमृताचे काम करतो. गुळाचा पहिला वापर म्हणजे गुळाचा वेस्ट डिकंपोजर सोबत वापर करावा. या वेस्ट डिकंपोजरची एक बाटली जी की 30 ते 40 रुपयात बाजारात मिळते. याचे 200 लिटर पाण्यात 2 किलो गुळासोबत मिश्रण तयार करावे व ते 4 दिवस सावलीत तयार होऊ द्यावे. याला 2 वेळा चांगले ढवळावे. यामुळे हे मिश्रण जलद गतीने तयार होते. मग या तयार झालेल्या मिश्रणाचा शेतात वापर करावा. तर सिंचनाच्या पाण्यासोबत आपण 200 लिटर मिश्रणाचा टाकीला छोट्या तोटीने पाण्यासोबत शेतात सोडावे. यामुळे जमिनीची कठोरता कमी होऊन मुळांचा विकास इतक्या झपाट्याने होईल आणि पीक देखील जलद गतीने वाढायला सुरुवात होईल की आपण हैराण होऊन जाणार. गुळाचा जीवामृतामध्ये देखील वापर होतो. ज्या शेतकऱ्यांना जैविक शेती करायची असेल त्यासाठी जीवामृत हा एक योग्य पर्याय आहे. तसेच गुळाचा वापर आपण फवारणीत देखील करू शकतो. पण यासाठी फवारणीची योग्य वेळ प्रमाण लक्षात घेतले पाहिजे. यासाठी पीक म्हणजे भाजीपाला पीक तसेच फळवर्गीय पीक यामध्ये फुले येण्यास सुरुवात झाल्यावर 15 लिटर पाण्यात 50 ते 60 ग्रॅम गुळाचे चांगले विरघळून वापर करावा. यामुळे पिकात फुलांची वाढ झपाट्याने होते व प्रत्येक फुलाचे फळात रूपांतर होते. पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे गुळासोबत गोमूत्र किंवा ताक या जैविक घटकांचाच वापर करावा. रासायनिक औषधांसोबत याची फवारणी करू नये. तसेच गुळाचे प्रमाण 60 ग्रॅमपेक्षा जास्त घेऊ नये. यामुळे पाने चिकट होऊन बुरशी तसेच मुंग्यांमुळे नुकसान होण्याची शक्यता असते. गुळाचा वापर आपण बीज उपचारासाठी देखील करू शकतो. बीज उपचारासाठी ट्रायकोडर्मासोबत 30 ग्रॅम गूळ घ्यावा व त्याचे मिश्रण तयार करून घ्यावे. हे मिश्रण बियाण्यास चांगले चोळावे व सावलीत वाळवावे. मग ते बियाणे जमिनीत पेरणी करावी. यामुळे बियाण्यास बुरशीपासून संरक्षण मिळते व मुळांच्या ऊर्जेमुळे बीज लवकर अंकुरित होतात. तर ही माहिती आवडल्यास व्हिडिओस लाईक व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.